तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेस म्हणून मी तुला सांगत आहे. आयुष्यात भरपूरशी लोक भेटतील, त्यातील काही चांगली असतील आणि वाईटही. पण वाईट लोकांच्या संगतीला बिलकुलही जाऊ नको. ठीक आहे मग आपण बस करायचं का आपण चेकअप करावं सुपर आयडिया ओळख काय असं काय करता येईल काय तुला सोबत होतं ते सोबत बसायचं का आणि माझी कितीची सोबत हॅपी बर्थडे प्रतीक. हॅपी बर्थडे भावा. हॅपी बर्थडे भावा. मार 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 मार. ते काय रे जेवलीस का काय कशी वाढली मार मार मार. पिल्लू बोलतोय. अरे इकडे पिल्लू अरे चल बोलतोय बाबू शो ना खाली अरे बस कर रे बस कर बाबा इकडे अबे, ही शिवानी वरुण सोबत दिसली होती मला. कुठे काय चालू आहे का? यू नो व्हॉट, शी डम्प्ड हर एक्सपर्ट आणि बोलते की तो टॉक्सिक होता अँड ऑल. अरे असं काही नव्हतं. ती ना तिला लॉंग डिस्टन्स मध्ये नव्हतं राहायचं म्हणून ती काहीतरी केलं. मला नाही वाटत की एवढं Hello students, there is a notice for you all. Your internal examination is on 6th April, so be prepared and all the best. काय प्रतीक टेन्शन मध्ये यूज करतो प्रॉब्लेम चालू आहे पैशाचा. काय प्रॉब्लेम काय नाही जरा वडिलांचा पगार वगैरे घालणे मग मेसवर पैसे मागत होतो रे. शेखरनं पैसे मागितले का हो मग काय काय बघतो काहीतरी करतो काहीतरी वडिलांना सांगितलं किती टाकाय तू काय नाही रे राहिली. अरे सांग मला ठीक आहे काय काळजी नको बघ आली तू 5,000 टाकून दिसेल नाव दिसतो तरी पण बघावं लागली त्यांनी काय परेशान नाही क्लिअर बोलतो काय काळजी करू नका. वडिलांना बोलावं लागेल. टाकले ना तुला पैसे ट्राय कर अरे बघ मारून कश मारून भारी वाटत कर रिझल्ट आलाय. अरे
अरे अरे सात्विक खूप छान मार्क पडलेस तू आम्हाला माहितीच होतं तू टॉप करणार आहेस कॉंग्रॅच्युलेशन सात्विक इस बात पे पार्टी तो बनती है भाई. अरे पार्टी तर ये नाही काय अरे ही पार्टी असते का अरे तुला माहिती आहे मी देत नाही ती तुम्ही पण काय जाऊ आता नाही सात्विक अशी पार्टी नको. पार्टी नाही चालत. पार्टीची पाहिजे रे यार. ती माझ्याकडून अरे expect एखाद्या करू घेतलं काय नसतं. अरे यांनी काय झालं उदास दिसते सीटसोबत काय भांडण झालंय का? अरे ते तू सध्या टाईमच देत नाही आहे मला फोनवर पण बोलत नाही आहे मला घरच्यांचा कॉल उचलत नाही आहे आणि मित्रांचा कॉल आला की लगेच पार्टीला पळतो काय झालं त्याला कळतच नाही आहे मला मग उगाच का त्रास करून घेते सोडून दे त्याला. काय करतो फक्त सिगरेट असते का हे काय केलं तू तुझे मित्र पण खूप सांगताय आजकाल तू खूप जास्त वाढलाय माझ्या लाईफमध्ये स्ट्रेस चालू आहे सध्या ते असं चालू राहिलं की मी नाही राहू शकणार तुझ्यासोबत त्याच्यापुढे मी चालले हाँ भाई कृष्णा क्या दिक्कत हो गई थी तुझे साल गया ये साल भी यार तेरा तो फर्स्ट ईयर है यार ठीक है यार तुझे पता है फर्स्ट ईयर में जब मैं आया था तब मेरे को एनएट में बैक लगा था सेकंड ईयर में भी 2 सब्जेक्ट्स में बैक लगा था पर ठीक है यार MBBS है आसान तो नहीं होता है देख यार रोने जैसी बात नहीं है MBBS में हर साल काफ़ी लोग आते हैं काफ़ी लोग फेल भी होते हैं पर कोई सुसाइड ऐसा ऑप्शन नहीं चूज़ करता यार घर पे कैसे जवाब देगा घर पे जवाब ये छोटी चीज़ का जवाब है तू सोच अगर सुसाइड कर लेता तब क्या जवाब दे पाता था तब तो तू जवाब करने ही नहीं रहता वो काफ़ी आसान होता ना सर आसान होता माँ बाप के सपनों को पूरा करने के लिए आए थे वो बिना पूरे किए ही जा रहा है क्या आसान था तेरे लिए ऊपर जा काफ़ी टेंशन ले रहा है यार तू चल मैं मुन्ना के पोहे खिलाता हूँ अभी MBBS बहुत कुछ दिखाएगी मेरे भाई मला संधी मिळाली होती पण मी चुकीचा दरवाजा निवडला तुमच्याकडे सुद्धा दोन मार्ग आहेत चुकीचा आणि बरोबर तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि तुमचा योग्य दरवाजा निवडा. नमस्कार. या शॉर्ट फिल्ममार्फत मेडिकोसमध्ये जे सध्याच्या घडीला ॲडिक्शन वाढत चालले आहे त्यावर प्रकाश पाडण्याचा आमचा छोटासा प्रयत्न राहील. खरं पाहता बदलत्या दुनियेत स्वतःला फिट करता करता आजची ही युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. पियर प्रेशर, फॅमिली स्ट्रेस, वर्कलोड, अँझायटी या त्यावर भर घालणाऱ्या काही गोष्टी. मित्रांच्या सांगण्याने म्हणा किंवा स्वतःच्या दिल की बात ऐकून एकदा ट्राय केल्यानं कायच होणार या विचाराने बरेचसे मेडिकल्स आज या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. खरं पाहता स्टडी सांगते की प्रत्येक नवीन 10 लोक जे अल्कोहोल असेल किंवा टोबॅको असेल ट्राय करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यापैकी एकाला व्यसन लागतेच आणि आत्ताच्या घडीला हे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना आपल्यासमोर 2 मार्ग उभे राहतात, हो की नाही. आणि त्या प्रत्येक मार्गावरती चालताना त्याचे परिणामही वेगळे असतात. या शॉर्ट फिल्ममध्ये करणसोबत त्याच्या मित्रांनी देखील चुकीचा मार्ग निवडला होता. पण मित्रांनो तुमच्या हातात अजूनही वेळ आहे म्हणूनच चूज युअर राईट डोर. थँक्यू.